कधी काळी पृथ्वीवरचे हवामान नैसर्गिक चक्रांप्रमाणे बदलायचं. हळूहळू काळाच्या ओघात मानवाने लाखो वर्ष निसर्गाच्या नियमांनुसार आयुष्य जगलं. पण नंतर काहीतरी बदललं. 1760 साली सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीने जग बदलून टाकलं. कारखाने उभे राहिले, कोळसा आणि तेल जळू लागलं आणि वातावरणात भरू लागला अदृश्य धोका, हरितगृह वायू. 1896 मध्ये स्वीडिश शास्त्रज्ञ अरेनियस यांनी पहिल्यांदाच इशारा दिला. जास्त CO2 म्हणजे वाढणारं तापमान. तेव्हा कोणी लक्ष दिलं नाही. माणसाने प्रगती केली, पण निसर्गाची किंमत मोजावी लागली. 1950 नंतर पृथ्वीचं तापमान हळूहळू वाढतच गेलं. 1988 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी तयार केलं IPCC, हवामान बदलांचं अभ्यास केंद्र. शोध स्पष्ट होता. ग्लोबल वॉर्मिंग खरंच होतंय आणि 21व्या शतकात संकट गहिरे झाली. हिमनग वितळले, समुद्र वाढले आणि वाढलेल्या उष्णतेमुळे उष्माघात, दुष्काळ, महापुरांनी मानवी जीवन सदरवलं. पण अजून वेळ गेलेली नाहीये. आजच जर आपण कृती केली तर उद्याची पृथ्वी वाचू शकतो ना. कारण ही लढाई केवळ हवामानाशी नाही तर आपल्या भविष्याशी आहे. आवरा ना, किती वेळ झालाय? आवरायचंय आम्ही तुम्हाला. उठा बरं. उठा ना. आपल्याला मंदिरात जाऊन हॉस्पिटलला पण जायचंय. उन्हाच्या आधी उभं जाऊन. सुमारे 94,98,000 झाडांची कत्तल करण्यात आली. गुड मॉर्निंग. 2015 ते 2021 या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल 13,00,000 झाडांची एवढं चहा पितेस की काय? चहा नाही, दूध आहे. स्पष्ट झाले. ते पण केशर टाकून. मला पण काळजी आहे आपल्या बाळाची. समजलं ना? आणि यानंतरची बातमी आहे उष्णतेच्या लाटेसंदर्भातली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा 39 अंशांच्या वर गेला. उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होते. दरवर्षी जर एवढून पडायला लागलं तर येणाऱ्या पिढीचं आपल्या बाळाचं कसं होणार? मला तर जाम टेन्शन झालंय बाई. तू नको टेन्शन घेऊ, तू फक्त आपल्या बाळाची काळजी घे. का हो, यावर काही उपाय नको का? उपाय आहे ना. खूप मोठ्या प्रमाणात झाडं लावणे, जंगल तोड थांबवणे आहे ना उपाय. आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहतोय. उष्माघाताची लक्षणं: ताप येणं, चक्कर येणं, हातपाय गळून जाणं, लघवीच्या रंगामध्ये बदल होणं. मग सरकारने यावर नको का काही जबाबदारी घ्यायला? अहो मॅडम, सरकार सोबत आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे, पण घेईल कोण?
मग तू मात्र एक छान जबाबदारी घेतली बरं का. कोणती हो? अगं ज्या दिवशी तुला कळलं तू बरोबर आहेस त्याच दिवशी तू अंगणामध्ये एक छोटस रोप टाकून लावलंस आणि आज इतके दिवस झाले तू त्याची किती काळजी घेतेस आणि शपथ पण घेतलीस. माझ्या पोटच्या बाळाप्रमाणे तुला वाढवी, तुला जगवेल आणि खूप मोठा करेल. छाया, अगं आवर लवकर, उशीर होतोय. कावळा म्हणतो काव काव, कावळा म्हणतो काव काव, कावळा म्हणतो काव काव, कावळा म्हणतो काव काव. झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा. काय छाया मॅडम, आज काय तुमच्या मनासारखंच होऊ लागल्यात सगळ्या गोष्टी. माणसा माणसा झाडे लावा. हे देवा, माझ्या बाळाची काळजी घे आणि त्याला सुखरूप या जगामध्ये येऊ दे. तुला मुलगा हवा का मुलगी का? मला फक्त बाळ हवंय. अच्छा, फक्त बाळ. त्या बाळाचं नाव काय ठेवायचं? आधी बाळाला जन्माला तर येऊ द्या. छाया, छाया, ए छाया. काय ग, बरं वाटतंय का तुला? काय हो, तुम्ही मनाला होतात ना, सगळं काही माझ्या मनासारखं घडते, पण हे तर माझ्या मनात नव्हतं ना. मग काय घडलं असेल असं? काही काळजी करण्यासारखं नाही ना मॅडम? काळजी तर तुम्हाला घ्यावीच लागेल ना, कारण तुमच्या आधाराची जास्त गरज आहे त्यांना. का मॅडम, काय झालं असं? कारण काय झालं, हेवी टेम्परेचरमुळे त्यांना चक्कर आली आणि नेमकं ते पोटावर पडले आणि जास्त प्रमाणात ब्लिडिंग झाल्यामुळे आपण बाळाला नाही वाचू शकलो. बाळाची तर खूप अपेक्षा होती हो मॅडम तिला. अहो, जगातल्या प्रत्येक बाईची हीच तर अपेक्षा असते की आपण आई होणं, आपल्याला बाळ होणं. तुम्ही प्राणी बघा, निसर्ग बघा, ते आपल्या पिल्लांना किती जपतात, किती जीव लावतात. हो ना डॉक्टर, बरोबर आहे तुमचं. ठीक आहे, मी काही औषधं लिहून दिली, ते तुम्ही त्यांना वेळेवर द्या आणि त्यांची काळजी घ्या, कारण तुमच्या आधाराची खूप जास्त गरज आहे त्यांना. ठीक आहे मॅडम. आणि आज तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. ठीक आहे, थँक्यू मॅडम.
मी तर माझ्या बाळाला नाहीच वाचवू शकले, पण मी तुला जगवणार, वाचवणार, कारण की तुझ्यामुळेच परत माझं बाळ नक्की जगेलही आणि वाचेलही. तर यासाठी प्रत्येकाने आपल्या अंगणात, परिसरात, मोकळ्या जागेत एकतरी रोपटे लावून त्याची काळजी घ्यावी. कारण झाडं जगले, वाचले तर आपली जन्मास येणारी पिढी देखील जगेल.